श्रद्धा आणि अंधश्रद्धा. उपवासाला काही गोष्टी चालतात, काही गोष्टी चालत नाही. मग या गोळ्या ज्या असतात त्या नेमका उपवासाला चालतात का नाही चालतं असा त्यांच्या मनात प्रश्न येतो की असं देवाने का केलं की त्या व्यक्तीला त्याच्या मागच्या जन्माचं काहीच आठवत नाही. तर त्यांनी जे चांगलं कर्म केले किंवा भक्तीमध्ये तो एका लेवलपर्यंत आलेला आहे आणि काही कारणासाठी मृत्यू झाला तर पुढच्या जन्मी त्याला तिथून सुरुवात करता येते का? तर मग मंदिर बांधणं गरजेचं आहे, पण त्या पैशाचा वापर जर गरिबांना जेवण देण्यात करण्यात आला तर काय होऊ शकतं? भक्तीच्या निमित्ताने काही लोक आळशी होत आहेत. ते तिरुपती बालाजी एक खूप चांगलं देवस्थान आहे की लोक तिकडे जातात, आपला केस दान करतात. आपल्याला जर एक केस सुद्धा घरात चालत नाही तर देवाला केस चालतात का? महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी देवीचे मंदिर आहेत. काही ठिकाणी मंदिरांमध्ये बळी दिला जातो, म्हणजे मुक प्राणीचा. तर शास्त्रांच्या आधारे तुम्ही याला कसं सांगाल की नेमकं याला कसं समजायचं? आता जेव्हा लग्न चालू होतात तेव्हा कुंडली जुळवायचा एक कार्यक्रम असतो. गुण कमी जुळत आहे पण मुलगी पसंत आहे, पण कुंडलीमध्ये 60-40 60% विश्वास ठेवतो आलेले. पण पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करतोय. आईवडिलांसाठी त्यांनी देवाला सुद्धा थांब असं सांगितलं. तर आईवडिलांना सोडून आपण देवाच्या भक्तीसाठी संन्यास घेणं. नमस्कार. अध्यात्म, इस्कॉन आणि भगवद्गीता या विषयावर सामान्य माणसाच्या मनामध्ये जे प्रश्न असतात आणि हे प्रश्न कधी कधी त्याचं उत्तर भेटतं, कधी कधी भेटत नाही. तर ह्याच प्रश्नांचं उत्तरासाठी आज आपण इस्कॉन नाशिक येथील मारुती प्राणदास प्रभूजी आलेले आहेत. त्यांच्यावर आपण काही प्रश्न उत्तर करणार आहोत. तर खूप खूप स्वागत प्रभूजी तुमचं. धन्यवाद. मागे आपण काही प्रश्न विचारले होते पण आमच्याकडे खूप सारे प्रश्न आले आणि त्याबद्दल आपण परत शूट करतोय. तर पहिला प्रश्न असा आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा, तर याच्यामध्ये कसा फरक करायचा? कारण की लोकांमध्ये श्रद्धा पण आहे आणि काहींमध्ये अंधश्रद्धा पण असेल. तर याचा फरक कसा करायचा नेमका आपण? श्रद्धा आणि अंधश्रद्धातला फरक सोपा आहे. जे शास्त्रसंमत नाही आहे, जे मनोकाल्पनिक आहे, जे आपल्या परंपरागत म्हणजे काही सामाजिक परंपरेतून किंवा एक पारंपरिक परंपरेतून अंधश्रद्धा निर्माण होतात आणि त्याला लोक फॉलो करतात. जसं आपल्या घरामध्ये आपण जे काही पूजापाठ करतो, काय करतो, आपल्या घरामध्ये कितीतरी देवता असतात. बरोबर. आपल्यालाही माहीत नसते. बस आपले आजोबा पणजोबा करतात, वडील करतात, आपण करतो, आपल्यानंतर मुलं करतात. पण हे का करतात, कशासाठी करतात हे कोणालाच माहीत नसतं. जेव्हा आपण शास्त्रसंमत किंवा आपल्या मनघाडीत काल्पनिक करतो तेव्हा आपला बी फायदा होत नाही आणि दुसरं म्हणजे अध्यात्म पण प्राप्त होत नाही. म्हणून अंधश्रद्धा ही भावनिक स्तरावर असते आणि चमत्कार आणि नमस्कारावर आधारित असते. चमत्कार असेल की नमस्कार, किंवा बाबा हा बाबा काहीतरी चमत्कार दाखवतो, किंवा हे साधू नाही का काहीतरी वेगळी भूती करून दाखवतो. असे जे अंधश्रद्धेवर असतं निर्मलन, म्हणजे जे आपण नाही का त्याच्यावर हे करत असतो, भावनिक होऊन जातो. पण वास्तविक तसं नसतं. ते अंधश्रद्धा ही माणसाला घातक असते. म्हणून महत्त्वाचे की श्रद्धा काय, तर भगवंत की श्रद्धावद लभते ज्ञानम, गीतेमध्ये भगवंत म्हणतात. गीतेचा 4था अध्याय श्लोक नंबर 39 मध्ये म्हणतात की श्रद्धा वा लभते ज्ञानम तत्परितम सैती इंद्रिया ज्ञानम लब्धा परम शांती अचिरेना बिगच्छन्ति. या सुंदर श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की श्रद्धा अशी असले पाहिजे, ते शास्त्रसंमत असले पाहिजे. म्हणजे विशेष करून जे भगवद्गीता आहे, श्रीमद भागवतम, रामायण, महाभारत आणि वैदिक ग्रंथ जे वेदव्यासान रचना केलेले, ह्या ग्रंथाच्या आधारावर जेव्हा आपण त्या गोष्टीला पालन करतो ते वास्तविक श्रद्धा आहे. आणि ती श्रद्धा भगवंताकडे घेऊन जाते आणि आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला परम शांती प्राप्त होते. आणि ह्या श्रद्धेचा दुसरा फायदा असा आहे की ज्ञान त्याला भेटते. आणि ज्ञान असं भेटते की मी कोण आहे, माझा भगवंताचा संबंध काय, जन्माच्या पहिले होतो कुठे, मृत्यूनंतर काय माझी गती होणार आहे, हे सगळे त्या श्रद्धा. आणि श्रद्धेमध्ये 3 प्रकार मोडतात. एक तमोगुणाची श्रद्धा म्हणजे अंधाधुंद फॉलो करणं. दुसरी श्रद्धा म्हणतात रजगुणाची, की बाबा काहीतरी मला भेटते, नमस्कार करतो. जसं एक कथा सांगतो तुम्हाला, सुंदर आहे. त्याच्यामध्ये रस्त्यामध्ये 2 चोर एका गावात चोरी करून जात होते. मागच्या वेळेस मी एका प्रवचनामध्ये ते उल्लेख पण केला होता. चोरी करून गेल्यानंतर एकाला बैल भेटला आणि एकाला गाढव भेटलं. 2 गावाला 2 निघून गेले. नेमकं एक जो गाढव चोरणारा चोर होता तो गावच्या वेशीजवळ गेला आणि नेमकं त्याचं गाढव मेलं. अच्छा. आणि मेल्यानंतर त्याला असं वाटलं, अरे आता गाढव इथं राहिलं तर लोक काय करतील बाबा, मारतील मला. त्यापेक्षा त्याने काय गावच्या वेशीवर काय केलं, खड्डा खोदला आणि त्या गाढवाला पुरलं. खड्डा करून पुरल्यानंतर तो खूप थकून गेला म्हणून त्याने काय केलं, तिथंच बाजूला झोपला आणि आपलं एक लाल कपडा आणि हिरवा कपडा त्या जिथे ती कबर खोदली आपल्या
पुरलेलं होतं त्याच्यात झाकून ठेवलं. झोपीतून उठून बघतो अरे लोक याचे पाया पडायचं, कोणी 1 रुपया 100 रुपया ठेवायचा, कोणी केळं डझन ठेवायचं. आणि मग तो अरे किती छान आहे बाबा. आणि आल्यानंतर सगळेजण पाया पडतात. मग तिथून त्याने विचारलं नाही पाया पडणार आहे की हे कोणाची कबर आहे काय आहे, काहीच नाही. याला काय म्हणतात तमोगुणी श्रद्धा. अच्छा. म्हणजे काही थांगपत्ता नाही. लोक सगळे पाया पडतात, काहीतरी मन्नत पूर्ण होते, लोकांच्या नावानं मीडियामध्ये पब्लिसिटी पसरवायची आणि मग तिथं ते याला तमोगुणी श्रद्धा, ज्याला काही ज्ञान नसतं, अज्ञानाच्या आधारावर असतं. दुसरं रजगुणाची श्रद्धा असते. रजगुण म्हणजे जसं एक व्यक्ती एका घराच्या बाजून जात होता आणि जाता जाता तो सारखा पाया पडायचा. पाया पडत असताना एका व्यक्तीने विचारलं बुवा हनुमानजीचं मंदिर आहे का? नाही. दुर्गाचं मंदिर आहे का? नाही. गणपतीचं? नाही. मग कोणी आणखीन देवताचं? नाही. म्हणजे माझ्या सासऱ्याचं आहे, गाडी बंगला बायको, मला पैसा भरपूर प्रॉपर्टी भेटली म्हणून मी तिथं पाया पडतो. याला म्हणतात रजगुणाची श्रद्धा. आणि सत्वगुणाची श्रद्धा कसे जे भगवंताकडे घेऊन जाते, शास्त्राच्या आधारावर असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपण आपल्या जीवनात विचार केला पाहिजे की माझी श्रद्धा भगवंताकडे घेऊन जाते का, त्याच्यामध्ये मला ज्ञान आहे का. आणि जिथं अज्ञान आहे तिथं अंधश्रद्धा आहे, आणि जिथं ज्ञान आहे तिथं श्रद्धा. हा फरक आहे दोघांचा. म्हणून ज्या परंपरा लोक फॉलो करतात त्याला शास्त्रसंमत असलं पाहिजे, नाही तर अंधश्रद्धेचं नुकसान त्यांच्या व्यक्तिगत जीवनात, सामाजिक जीवनात आणि त्याला समाजामध्ये आणि अध्यात्मामध्ये पण उत्तंड मानलं जातं. म्हणून एक शास्त्रातला एक श्लोक आहे, सुरती स्मृती पुराणादी पंचरात्री विधिविना एकांतिक हरिर्भक्ती उत्पादय कल्पते. जर सुरती स्मृती पुराणादी सोडून जर काही तुम्ही पालन करणार तर समाजामध्ये केवळ उत्पात मासतो. त्याला म्हणतात अंधश्रद्धा. आणि श्रद्धा जी खरी आहे ती भगवंताकडे व्यक्तिगत जीवनात आणि सामाजिक जीवनात त्याचा फायदा होतो. या श्रद्धा आणि अंधश्रद्धाचा फरक आहे. खूप छान उत्तर दिलं. पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे. खरं म्हणजे सामान्य माणसाच्या मनात हे प्रश्न येत असतात पण त्याला योग्य ठिकाणी विचारायची संधी मिळत नाही. तर प्रश्न असा आहे की आपण उपवास धरतो, कधी एकादशी उपवास धरतो किंवा अजून कुठला उपवास धरतो आणि उपवासामध्ये काही गोष्टी चालतात काही गोष्टी नाही चालत. तर कधी कधी असं असतं की कोणी घरात वयस्कर आहे, त्याच्या बीपीची गोळ्या चालू आहे किंवा त्याच्या औषधं चालू आहे ना, डायबिटीजच्या गोळ्या असतील किंवा अजून इतर कुठल्या असतील. तर आपण उपवासाला काही गोष्टी चालतात काही गोष्टी चालत नाही. मग या गोळ्या ज्या असतात त्या नेमका उपवासाला चालतात का नाही चालतं असा त्यांच्या मनात प्रश्न येतो की याच्यामुळे माझा उपवास भंग तर होणार नाही. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? बघा, उपवास या शब्दाचा अर्थ म्हणजे उप म्हणजे जवळ, वास म्हणजे भगवंताच. तर जेव्हा आपण भगवंताच्या प्रेमापोटी वृत्त कैवल्य धरतो, उपास धरतो, जो उदाहरणार्थ एकादशी आहे, जन्माष्टमी आहे, राधाष्टमी आहे, रामनवमी आहे, किंवा लोक सोमवार पकडतात, संकट चतुर्थी किंवा आणखीन काही गुरुवार शुक्रवार ज्याच्या त्याच्या पद्धतीनं तो पकडत असतो. तर त्या उपवासाचा मिनिंग काय आहे की तुम्ही शरीराच्या गरजा कमी करून भगवंताचं स्मरण करावं, हा त्याचा मागचा उद्देश आहे उपवास. आणि जर ते उपवास धरून जर भगवंताचं स्मरण होत नसेल तर त्याला काय अर्थ नाही. म्हणून भगवंताचं स्मरण झालं पाहिजे ह्या उपवास. राहिला दुसरा प्रश्न आहे की एक उपवासाच्या दिवशी जे औषधे घेतले तर चालतात का नाही. तर महाभारतामध्ये याचं उत्तर असं आहे की 7 गोष्टी चालतात. म्हणजे पहिले कंदमुळं एकादशीला चालतात. दुसरं दूध आणि दुधाचे पदार्थ तुम्ही ते घेऊ शकतात. तिसरं ज्या काही तुमच्या गुरुच्या घरी सेवा करणं किंवा गुरुच्या घरी दिलेलं ते खाणं. आणि आणखीन अशा 2-3 गोष्टी आहेत की औषध. जेव्हा तुम्ही त्या शरीराच्या गरजा पुरण्यासाठी औषध घेतात पण ते औषध घेताना विष्णू स्मरण करताना धन्वंतरीचं स्मरण करून जर तुम्ही घेतात म्हणजे ते एकादशी तुटत अजिबात नाही, उलट त्याचं फळ भेटते. तर एकादशीच्या दिवशी दुधाचे पदार्थ, फळं तुम्ही घेऊ शकतात, कंदमुळं घेऊ शकतात किंवा आणखीन असे काही पदार्थ येतात की जे ते तुम्ही ग्रहण केलं तर. म्हणून महाभारतामध्ये एकादशी उपवासाच्या दिवशी जर औषध घेतलं तर ती तुटत नाही, भंग होत नाही. तर आपलं शरीर निरोग राहिलं तर आपण अध्यात्म करू. बरोबर. आपलं शरीरात निरोग राहिलं नाही तर आपण अध्यात्म करणार नाही. म्हणून शास्त्र फ्लेक्झिबल आहे, फायनेटिक नाही आहे. बस बाकीच्या धर्मामध्ये थुंक गेलं तरी त्याचा उपवास तुटतो, पण आपल्याकडं तसं नाही. आपलं शास्त्र काय म्हणतं, बाबा ठीक आहे तुझं शरीर सांभाळ पण ते शरीर सांभाळतो आणि तुझं अध्यात्म कर. म्हणजे आपल्याकडे खूप परिपक्व अवस्थेमध्ये आपल्याला ग्रंथ मार्गदर्शन करतात. आणि महाभारतामध्ये सरळ दिलेलं आहे की तुम्ही औषध घेऊ शकतात. बरं. हां. तर असा एक प्रश्न आहे की जसं जन्म पुनर्जन्म या विषयावर बरीच चर्चा चालते आणि असंही म्हटलं जातं की संचित फल की या जन्मात आपण काही चांगलं कर्म केले असेल त्याचे आपलं संचित फळ असतं
आणि प्रारब्ध पण म्हणतात, बरोबर आहे. पण जेव्हा व्यक्ती जन्माला येतो तर त्याला त्याच्या मागच्या जन्माचं कुठल्याही गोष्टीचं आठवण राहत नाही, की नेमकं त्याने मागच्या जन्मी काही चांगले कर्म केले होते का चुकीचे कर्म झाले का त्याच्याकडनं. फॉर एक्झाम्पल, कोणाच्या बँक अकाउंटमध्ये पैसे कमी आहे त्याला माहिती आहे, तो पुढची तयारी करतो, किंवा खूप पैसे थोडा रिलॅक्स होऊन जातो तो. तर असं देवाने का केलं की त्या व्यक्तीला त्याच्या मागच्या जन्माचं काहीच आठवत नाही. तर अशी एक प्रश्न आहे व की असं का होतं. छान प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं, भगवंताने स्मृती दिली ते खूप चांगले दिले. भगवंत गीतेमध्ये एका श्लोक म्हणतात की मी स्मृती आणि स्मृती देण्याचं काम मीच करतो. समजा तुम्ही आता आपण पिक्चरमध्ये जातो आणि समजा घरात कोणी एखादा व्यक्ती वारला आणि आपण म्हणतो चल आपण पिक्चर पाहूया, तर मन लागेल का? नाही लागणार. नाही लागणार. तो फॅक्ट गेलात का त्याचे दुःख अवस्था त्याला माहीत असल्यामुळे तो जाऊ शकत नाही. समजा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये जेवतात आणि तुमच्यासमोर 56 अशी मोठी मेजवानीची थाळी ठेवली आणि दैव कृपेनं तुम्हाला मागच्या जन्मात आठवलं की आपण एखादे पशु होतो, डुक्कर होतो, कुत्रं होतात, मांजर होतो. म्हणजे आपला खाता खाता घास सुद्धा नाही का आपल्याला तो जाणार नाही. बरं. मग आणि किंवा मागच्या जन्मात असे काही चुकीचे कार्य असते की आपण आनंदासुद्धा तर ते आठवायला लागले तर आपलं जीवन ते तर जीवन दुःखात गेलं, पण वर्तमान काळातलं जीवनसुद्धा दुःखात जाऊ शकतं. त्यामुळे भगवंताची आपल्याला कृपा आहे की आपल्याला ती गोष्टी आठवत नाहीत. त्या आठवल्या तर मनुष्याने जगणं मुश्किल होऊन जाईल. आणि पुनर्जन्माचं हेच भगवंताची आपल्यावर एक अनुकंपा आहे असं म्हणून समजायचं. ते चांगले असो व वाईट असो, विस्मृती खूप चांगली आहे. म्हणून एक इंग्लिशमध्ये म्हणाय की अज्ञानामध्ये सुखी माणूस राहतो, जेव्हा त्याला ज्ञान होतं तेव्हा दुःखी होतो. अज्ञानामध्ये त्याच्या बऱ्याच गोष्टी घडून जातात, पण जेव्हा त्याला कळतं की अरे हे चुकीचं आहे तर त्या तो सगळ्यात पश्चाताप करतो, तो गिल्टी करतो. तसंच भगवंताने आपल्याला पुनर्जन्माच्या आठवणी न ठेवल्याचं एकच आहे, त्यांची आपले एक अनुकंपा आहे, कृपा आहे. अरे म्हणून त्यांना नेहमी धन्यवाद दिलं पाहिजे. नाहीतर ते जर आठवायला लागलं तर आपले जीवन नाही का खूप दुःखी होऊन जाते शकत. यालाच धरून एक पुढचा प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीने भक्ती सुरुवात केली, अर्थात तो त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये भक्तीचा खूप चांगल्या लेवलपर्यंत नाही पोहोचू शकला, पण त्यांनी सुरुवात केली. तर त्यांनी जे चांगलं कर्म केले किंवा भक्तीमध्ये तो एका लेवलपर्यंत आलेला आहे आणि काही कारणासाठी मृत्यू झाला, तर पुढच्या जन्मी त्याला तिथून सुरुवात करता येते का? हो. का परत त्याला शून्यातून सुरुवात करावी लागते? नाही. भौतिक जगामध्ये कसं असतंय, तुम्ही एखाद्या बँकेत पैसे टाकले आणि 10-1 लाख रुपये टाकले आणि तुमचा मृत्यू झाला आणि जन्म घेतल्यानंतर साहेब पुन्हा आले, साहेब मागच्या जन्मात माझं 10 लाख रुपये होते ते द्या. ते म्हणजे काय तुझी आयडेंटिटी काय, मी नाही ओळखत. बरोबर. पळून लावते ना आपल्याला. पण भक्तीत तसं नाही. भगवंत गीतेमध्ये म्हणतात नेहा विक्रमाना स्वस्ती प्रतिवायन विद्यते स्वल्पमसे धर्मसे त्रायतो महत्व भया. गीतेचा 2रा अध्याय श्लोक नंबर 40 मध्ये बोलवतं, नेहा विक्रमाना स्वस्ती प्रतिवायन विद्यते स्वल्पमसे धर्मसे. थोडीशी जरी भक्ती केली तर त्रायतो महत्व आहे, मोठमोठ्या संकटातून तो असतो. म्हणजे ह्या जन्मात एखाद्यानं 50% भक्ती केली आणि त्याचं आयुष्य होतं, तर पुढच्या जन्मात नाही का तो 51 पासून चालू करतो. आणि याचं उदाहरण काय, भागवतामध्ये जड भरताच आहे. त्यांची थोडी भक्ती राहिली होती, पण 2 जन्मामध्ये त्यांनी पूर्ण ते कंप्लीट केले, भगवत धामा दिले. बरोबर. म्हणजे भगवंत काय करतात, भक्तीचा कधी नाश होत नाही. भौतिक संसार शरीर संबंधाच्या सगळ्या वस्तूचा नाश होतो. पण भगवंताची भक्ती भगवंत शाश्वत आहेत, भक्ती शाश्वत आहे, याचा नाश होऊच शकत नाही. मग पुढच्या जन्मात तो जेव्हा सुरुवात करेल, भगवंत म्हणतात की पुन्हा तो एखाद्या उच्च कुलात ब्राह्मणात किंवा श्रीमंत घरात जन्म घेतो. का बरं घेतो, की त्याला ती इझिली फॅसिलिटी भेटून पुन्हा तो आध्यात्मिक प्रगती करा. ब्राह्मण क्वालिटी म्हणजे ब्राह्मण नाही तर ती क्वालिटी त्याला तिथं भेटून त्याचा जो भक्तीचा जो सुरुवात आहे तिथून तो करेल. आणि श्रीमंत घरात का, तर तिथे तिला जास्त काबड कष्ट करायची गरज नाही पडणार, 0 पासून स्टार्ट करावं लागणार नाही. ती जी फॅसिलिटीमधून तो अध्यात्म सुरू करून नाही का भगवंताच्या प्राप्ती करू शकतो. म्हणून भक्ती ही नश्वर नाही तर शाश्वत आहे आणि त्याचा हानी कधी होत नाही, जे भौतिक गोष्टीचा होतो त्याचा तिथून त्याला ॲड होतो. येस. ते 51 पासून चालू होईल. एखादा जर 75% 80 जवळ जरी झालं तरी भगवंत तिथून त्याला पूर्ण कर. भगवंत बोनस देत राहतात. म्हणून प्रभुपादांचं नाव आहे कृष्ण कृपामूर्ती. हिज डिवाइन ग्रेस. ग्रेस म्हणजे काय, कृपा देणं.
कृपा देणारे. तसं प्रभुपाद हे आपल्या साधकांना कृपा प्रदान करतात किंवा ग्रेस आहे. जसं एखाद्या शाळेमध्ये मार्क्स कमी पडला, सर काय म्हणतात, चल बाबा तुला मार्क्स देतो 10-12 आणि तू पास होय. 10वीला इंग्लिशमध्ये गणितमध्ये 10+ मार्क असतात. तर तसं आहे भगवंताचं. अच्छा. भारतामध्ये पहिल्यापासूनच असं बघितलं गेलं आहे की मंदिरांची कमी नाही, म्हणजे खूप मंदिर आहे आणि आध्यात्मिकदृष्ट्या भारत जगामध्ये तरी पुढेच आहे, बरोबर आहे. आणि एक्झॅक्ट नंबर मला माहीत नाही, पण मी कुठेतरी ऐकलं होतं की जवळजवळ 20 लाखापेक्षा जास्त मंदिर भारतात आहे. छोटे मोठे असतील तरी नवीन मंदिरं बनत असतात. आणि काही मंदिरं तर खूप म्हणजे लाखोंचे असतात, काही कोटीचे पण असतात. न्यूजमध्ये अशी एक चर्चा झाली होती रिसेंटली, प्राईम मिनिस्टर मोदीजी यांनी खारघरच्या मंदिराचे उद्घाटन केलं, इस्कॉन मंदिराचं. आणि असं आकडा आता पेपरात होता की 150 कोटी किंवा त्याहून जास्त रक्कम त्याला बनायला लागली. ती इतके कोटी रुपयाचे मंदिरं जेव्हा बनले जातात तर सामान्य माणसाला असा प्रश्न पडतो की जर भारतामध्ये आजही गरीब माणसं आहे, मग त्या गरीब माणसाला जेवण देण्याचं जर काम करण्यात आलं त्या पैशाचा वापर करून, तर मग मंदिर बांधणं गरजेचं आहे. पण त्या पैशाचा वापर जर गरिबांना जेवण देण्यात करण्यात आला तर काय होऊ शकतं? असे जेव्हा मोठे मोठे गणपती म्हणजे मोठे मोठे मंदिरं बनतात ज्याचा जास्त पैसा लागतो, तेव्हा हा प्रश्न येतो. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं, शरीरासाठी आपण जेव्हा आजारी पडतो, आजारी पडल्यानंतर आपल्याला एका हॉस्पिटलची गरज पडते. आणि तुम्ही एकच हॉस्पिटल घेऊन नाही चालत. प्रत्येक डॉक्टर सिटीमध्ये भरपूर हॉस्पिटल बांधत असतो. म्हणजे याचा अर्थ काय की भरपूर पेशंट्स आहेत आणि त्यानुसार तो हॉस्पिटल बांधत असतो, वेगवेगळ्या स्पेशलिस्ट. तसं एवढी मंदिर बांधण्याची काय गरज आहे? तर शरीरासाठी, शरीराच्या रोगासाठी हॉस्पिटल गरज आहे, तसं मनाच्या रोगासाठी मंदिर गरजेचं आहे. आणि त्या मंदिर बांधण्याचा मागचा उद्देश एवढाच आहे की लोकांना तिथे वैदिक नॉलेज भेटावं. आणि वैदिक नॉलेज भेटून नाही का त्याने त्याच्या जीवनाला त्यानं प्रगतिशील करावं. जसं तुम्ही म्हटले की बघ गरीबाला तुम्ही काय, तर त्या मंदिराचा उद्देश काही नुसतं घंटा लोकांनी दर्शन घ्यावं आणि घंटा वाजवा नाही, तर तिथे विद्या प्राप्त करा आणि त्याच्या जीवनामध्ये मनाचा जो रोग आहे ते कमी करा. आणि त्याच मंदिराबरोबर ते मंदिरं काय करतात की अन्नदान पण करतात. जसं जगन्नाथपुरी आहे, तिरुपती बालाजी आहे, शिर्डी साईबाबा आहे. भारतातले सगळे ऑलमोस्ट मंदिरं असे आहेत की तिथं अन्नदान, अन्नसत्र कंटिन्यू चालत राहते. बरोबर. म्हणजे तिथे तुमच्या मनाची काळजी घेतली जाते, तुमच्या पोटाची काळजी घेतली जाते. त्याबरोबर त्या मंदिरांच्या स्वतःचे हॉस्पिटल्स पण आहेत, ते तुमच्या शरीराच्या रोगासाठी सुद्धा काळजी घेते. म्हणजे मंदिर नुसतं एक देवस्थान नाही आहे, तर तुमचं सामाजिक, तुमचं शारीरिक आणि मानसिक या तिन्हीची काळजी घेतल्या जाते. म्हणून त्यासाठी एवढे मोठे मोठे मंदिर बांधण्याचं गरज आहे की ज्या ठिकाणी लोकांना ज्ञान भेटावं. तुम्ही राहिला जो प्रश्न विचारला की मग एवढे गरिबासाठी, तर यापेक्षा जे लोक प्रश्न विचारतात असे, तर जेव्हा पॉलिटिक्स लोक मोठमोठ्या गाड्या घेतात, मोठे मोठे बंगले बांधतात, मोठमोठे स्टेडियम बांधतात किंवा मोठे मोठे मॉल्स बांधतात किंवा मोठमोठे रिसॉर्ट बांधतात किंवा मोठा एखादा सेलिब्रिटी आला तर त्यासाठी लाखो रुपये, करोड रुपये खर्च करतात. माझ्या एक परिचयाचे ओळखीचे अधिकारी, त्यांच्या मुलासाठी मुलाच्या लग्नासाठी त्यांनी 2 कोटी रुपये खर्च केला आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यातलं 70% अन्न हे नासुडीला गेलं. तर प्रश्न असा आहे की तुम्हाला जेव्हा मंदिर बांधायचं असेल तर तुम्हाला तो प्रश्न विचारला की गरिबासाठी का तुम्ही मंदिर बांधता, गरिबासाठी का करत नाही? मग तुम्ही हे जे लोक नासडी करतात, एवढं पॉलिटिक्स लोक किंवा सेलिब्रिटी, क्रिकेट स्टेडियम, काही गरज नाही यांची. त्यांनी जर स्टेडियम बघितलं तर कितीतरी शेती नष्ट होऊन जाते. तिथं तुम्ही कोणीच तोंड उघडत नाही की बाबा अरे काय बांधण्याची गरज आहे. मग तिथे तुमचा प्रश्न कधीच पडत नाही. मंदिर बांधायचं असले लगेच चालू होतात होता. याचा अर्थ काय? डुप्लिसिटी आहे. तिथून तुम्हाला काहीच भेटत नाही. कमविणारे कमवून घेऊन जातात, पण ॲटलिस्ट मंदिरापासून तुम्हाला कितीतरी गोष्टीचा फायदा होतो. अन्नदान होत आहे, लोकांना डोक्याचं आजकाल सगळ्यात जास्त मोठं प्रॉब्लेम सोसायटी आहे. का तर मेंटल स्ट्रेस एवढा आहे, पण मंदिरात जातो तिथं ज्ञान घेतो आणि त्या मानसिक ताणातून मोकळं होतो. आणि गरिबासाठी हॉस्पिटल आहे, जसं आमचं मुंबईचं भक्तिविधान हॉस्पिटल्स आहे, तर ते निःशुल्क लोकांची ट्रीटमेंट करत आहे. याच्यामध्ये कितीतरी गरिबांची ट्रीटमेंट केली जाते. तर अशा वेळेस जे लोक ह्या बाबतीत प्रश्न विचारतात त्याने एक माझं असंच एक म्हणणं आहे त्यांना की बा आपण स्वतःला झाकून पाहिलं की मी काय करतो गरिबासाठी. बरोबर. मला एका असा प्रश्न विचारला, बा ठीक आहे मी गरिबासाठी काय करतो काय नाही करतो, मी गरीब परिवाराला आहे,
पण आपण जेव्हा प्रश्न विचारतो जे सामाजिक लोक, तेव्हा तुम्ही व्यक्तिगत जीवनात तुम्ही काय करतात? तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रत्येक व्यक्तीनं याचा विचार केला पाहिजे की मंदिराचा तो उद्देश असतो. अच्छा. आता मी जेव्हा कधी मंदिरात जात होतो लहानपणापासून किंवा प्रवचन ऐकत होतो, तर धर्मामध्ये किंवा कीर्तनामध्ये एक वाक्य वारंवार येतो की हे जीवन नश्वर आहे, माणसाचा कधी मृत्यू होऊ शकतो आणि तेच अंतिम सत्य आहे आणि त्यामुळे आपण वरती काही घेऊन जाणार नाही, म्हणजे कोटी नेणार नाही, चाराने नेणार नाही, सोयी पण देणार नाही, अशा गोष्टी आम्ही ऐकत आलो लहानपणापासून. आणि मी एक असा विचार केला की काही लोकांच्या मनामध्ये त्याचा असा त्याचा फरक पडतो की जर आपल्याला त्याचा काही फायदाच नाही आणि आपण वरती काही घेऊन जाऊ शकतच नाही, मग एवढं धावपळ तरी कशाला करायची. आणि मग त्याला काय करतात, त्याला ढाल बनवतात त्या गोष्टीला आणि ते आळशी होऊन जातात. म्हणजे त्यांच्या घरामध्ये त्यांचं घर चालण्याकरता, संसार चालवण्याकरता त्यांनी जे मिनिमम कर्म केले पाहिजे 2 पैसे कमवण्यासाठी, त्यालाही ते आळस करायला चालू करतात. तर मग भक्तीच्या निमित्ताने काही लोक आळशी होत आहेत, असा कधी कधी प्रश्न पडतो. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं, भक्ती किंवा अध्यात्म लोकांना निष्क्रिय करत नाही तर सक्रिय करतं. जेव्हा भगवान कृष्णाने अर्जुनाला ज्ञान सांगितलं तर असं नाही म्हटले आता ज्ञान सांगितलं आणि अर्जुन पण म्हटले भगवंत ज्ञान सांगितलं, हो भक्ती केली, मी जाऊन झोपतो. किंवा भगवंत म्हटले जाऊन तू झोप, ज्ञान दिले ना मी तुला, झोपून घे. भगवंत म्हणजे मी तुला नॉलेज दिलं, ज्ञान दिलं, पण तुला युद्ध करायचं. तिथं भगवंतानं काय केलं, ॲक्टिवेट केलं, सक्रिय केलं. राईट. तसंच त्याचप्रमाणे आपण नाही का अध्यात्मामध्ये हे एक तत्त्व सांगण्यासाठी असते की तुम्ही मिनिमम गरजा कमी करा, तुमच्या सिम्पल राहा आणि हाय थिंकिंग ठेवा. त्या सांगण्याचा मागं लोकांना वैराग्य तर येत नाही, पण त्यामध्ये तुम्ही तुमच्या गरजा कमी करून अध्यात्म जास्त करावा हा त्याचा मागचा उद्देश असतो. की बाबा तू एवढी धावधावपळ करू नको, तुझ्यासोबत काहीच येणार नाही. त्याचा मेन उद्देश काय आहे की असे लोक जे काबड कष्ट करीत राहतात, तर ते काबड कष्ट करीत असताना ते स्वतःच्या शरीराला वेळ देत नाहीत, परिवाराला वेळ देत नाहीत, समाजाला वेळ देत नाही ना, अध्यात्माला वेळ देत नाही. मग कुठंतरी त्याने त्या अध्यात्मासाठी वेळ काढावा आणि आपल्या जीवनाचं वास्तविक ध्येय काय हे त्यांना समजलं पाहिजे. अध्यात्मामध्ये उलटं तुम्हाला सक्रिय केलं जाते. आणि अध्यात्म कशासाठी करायचं की जसं तुम्ही एखादा लाकूड तोडणारा व्यक्ती असेल, त्याच्या कुऱ्हाडीला धार नसेल तर पहिल्या दिवशी गेल्यानंतर तो झाड 10 झाडं तोडू शकेल, दुसऱ्या दिवशी 5च तोडू शकेल, का धार कमी झाली. तिसऱ्या दिवशी गेल्यानंतर पुन्हा त्याला 2च. का बरं, ते मेहनत तेवढीच कष्ट तेवढंच करतो, पण त्याच्या कुऱ्हाडीला धार कमी कमी होत गेल्यानंतर तो तेवढा काम नाही करू शकत. पण त्यानं थोडासा वेळ काढला आणि त्या कुऱ्हाडीला धार लावली तर त्याची जी मेहनत वाचेल आणि पुन्हा तो तेवढे झाडं तोडू शकेल. बरोबर. तर त्याच प्रकारे आपण भौतिक संसारामध्ये एवढी आपली बुद्धी त्याला धार राहत नाही. मग आपण छोट्या छोट्या गोष्टींना ट्रेस होतो, ऑफिसमध्ये कलिगसोबत किंवा आपल्या फॅमिलीमध्ये. तर आपले माइंडला शार्प करण्यासाठी मंदिरात आलं पाहिजे, तिथं प्रवचन ऐकले पाहिजे, तिथले जे साधू लोक आहेत त्यांच्यासोबत तुम्ही फिरलं पाहिजे, त्यांच्याकडून ज्ञान घेतलं पाहिजे आणि तिथं तुमच्या बुद्धीला शार्प केलं पाहिजे. आणि तुम्ही भौतिक जीवनामध्ये जे कामं करतात त्याच्यामध्ये तुमचे धार जर चांगले असेल तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये चांगले डिसिजन घेऊ शकतात, तुमच्या कार्यामध्ये तुम्ही उपयोग करू शकतात. म्हणजे अध्यात्म हे आणि भौतिक, आपलं अध्यात्म आणि भौतिक हे एकूणावर डिपेंडन्स आहे. म्हणजे तुम्ही अध्यात्म करून भौतिक संसारात चांगलं काम करायचं आणि भौतिक संसार करीत असताना अध्यात्माचा सहारा नाही सोडला पाहिजे. हे जेव्हा आपण हे दोन्हीचा समन्वय साधतो, बॅलेन्सिंग लाईफ जगतो अध्यात्म आणि भौतिक, तेव्हा तुम्ही जीवनामध्ये आनंदी राहतात. कारण की इथे हे भौतिक जगच असं बनवलेलं आहे, इथे जसं तुम्ही एखाद्या कंपनीनं मॅन्युफॅक्चरिंग बनवलेलं आहे एखादं प्रोडक्ट, त्याच्यामध्ये डिफिकल्टी काय काय प्रॉब्लेम्स येते हे त्या ओनरलाच माहीत असतं. तसं भौतिक जगामध्ये भगवंतांनी सृष्टीच अशी बनवली की दुःखच भेटणार आहे, पण मग तिथे आनंद काय, त्याचं सोल्युशन काय, ते गीता भागवतामध्ये दिलेलं आहे. बरोबर. कारण त्याचा जो क्रिएट करणार त्याच्याकडे जर गेले तर तुम्हाला ते उत्तर भेटत नाही, तर भेटणार नाही. म्हणून महत्त्वाचं की बाबा भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन बॅलन्स करा. इकडे एक्स्ट्रीम नका हो, भौतिक जीवनापणे आणि अध्यात्मामध्ये पण एक्स्ट्रीम नका हो, बॅलन्स लाईफ. बॅलन्स लाईफ. आता आपल्याकडे जेवढं देवस्थान आहे त्याच्यामध्ये तिरुपती बालाजी एक खूप चांगलं देवस्थान आहे आणि भरपूर श्रद्धा लोक तिकडे जातात. आणि तिथे एक असं होतं की लोक तिकडे जातात, आपला केस दान करतात.
तर ज्यांना त्याचं कारण माहिती आहे त्यांना काही अडचण नाही, पण ज्यांना त्यांचं कारण माहिती नाही त्यांच्या मनात प्रश्न असा पडतो की आपण जेव्हा घरामध्ये झाडू मारतो, एखादा केस दिसला तर आपण लगेच झाडून घेतो, किंवा जेवणात केस आला तर आपण ते थोडंसं आणि तर आपल्याला जर एक केससुद्धा घरात चालत नाही तर देवाला केस चालतात का, असा एक प्रश्न पडतो. दुसरा प्रश्न असा पडतो की बातम्यांमध्ये अशी खबर आलेली आहेत की ते केस जे असतात ते संस्थांचे लोक किंवा ते केस कुठेतरी विकले जातात किंवा एक्सपोर्ट केलं जातं वगैरे वगैरे, त्यातनं 2 पैसे लक्ष्मी येते. तर मग लोकांच्या श्रद्धेचा असा वापर करणं योग्य आहे का? तर असे 2 प्रश्न तिथे येतात. त्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं, माणसाला जर खिशामध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं असेल बऱ्याच वेळा, तर पाकिटाबरोबर एक गोष्ट राहते, म्हणजे ती कंगवा. स्त्रीच्या पर्समध्ये आणि पुरुषाच्या खिशामध्ये. का? तो ते दिवसभरातून 2-4 वेळा तरी तो केसाला विचारायचं काम. बरोबर. का? त्याचं सौंदर्य त्या केसामुळे वाढतं. आणि एखाद्या व्यक्ती भगवंतावर प्रेम करीत असेल आणि भगवंताला आपलं सौंदर्य अर्पण करीत असेल तर त्याच्यात वाईट काय? केसवानी गोष्ट आहे, पण भगवंताला ह्या जगामध्ये सगळ्यात जास्त तो फोकस आपल्या सौंदर्यावर राहतो. पण भगवंताच्या भक्तीमध्ये बालाजीकडे गेल्यानंतर भगवंता, माझ्यापेक्षा तुझं सौंदर्य खूप महत्त्वाचं आहे आणि प्रेमापोटी मी केस तुला अर्पण करतो, ह्या त्याचा मागचा उद्देश आहे. आणि दुसरी गोष्ट राहिले ते केस जे आपल्याकडे रिसायकल केलं, एखादी गोष्ट आहे त्याचा काहीच उपयोग नाही, पण त्याचं रिसायकल करून जर कोणाला फायदा होत असेल, आता त्या केसांचा काही फायदा नाही, बरोबर, पण ते जर केस उद्या विकले त्याच्यात वाईट काय? पैसा भेटतो. त्या वाईट पैशात, म्हणजे तो पैसा जो भेटतो आपला, त्याच्यात काय करतात ते लोक? अन्नसत्र चालवतात, मोठमोठे हॉस्पिटल चालवतात, त्या संस्थांची देखरेख करतात. जे वेस्टेज गेलेलं आहे, जे समाजाच्या कामाचं नाही, त्या व्यक्तीच्या कामाचं नाही, बरोबर, पण अध्यात्माच्या जागी अध्यात्म पण होतंय आणि भौतिक वादातून दृष्टिकोनातून पाहिलं तर त्याच्यातून तो पैसा पण येतो आणि लोकांना सत्कार्यामध्ये लावला जातो. बरोबर. अशा दृष्टिकोनातून तुम्ही जेव्हा बघता तर आपल्याला खूप काही शिकाय भेटते, पण आपण एकाच अँगलनं बघू ना तर गडबड होऊन जाते. आणि त्याच्या मागचं अध्यात्माचं पण एक आहे आणि भौतिक जगाचं पण आहे ह्या गोष्टी. आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी देवीचे मंदिर आहेत. काही ठिकाणी मंदिरांमध्ये बळी दिला जातो, म्हणजे मुक प्राणीचा. तर काही लोकांना वाटतं की देवीला आपण नैवेद्य दाखवतो किंवा अर्पण करतोय, आणि काही लोकांचं म्हणणं असं असतं की देवाला हे चालतं का, किंवा याचं शास्त्रामध्ये याचं कुठं वर्णन आहे का? तर त्याबद्दल 2 मतप्रवाह आहे. काही त्याला बरोबर म्हणतात, काही त्याला चुकीचं म्हणतात. तर शास्त्रांच्या आधारे तुम्ही याला कसं सांगाल की नेमकं याला कसं समजायचं? सगळ्यात महत्त्वाचं, जे वैष्णव परंपरेमध्ये बलिप्रथेला कुठंच वाव नाही. जे शाक्त आणि शैव आहे त्याच्यामध्ये ते क्वचित ठिकाणी केलं जातं. जसं भागवतामध्ये जेव्हा अश्वयज्ञ करायचं होतं, ते का बरं करायचे? तर पहिल्या काळामध्ये गाय सोडून नाही का सगळ्या पशूंना नाही का ते यज्ञामध्ये बली द्यायचे. तर त्या जसं तुम्ही ते यज्ञातून नाही का जुने किंवा आपले ओल्ड जे एजेड प्राणी येतं, वयस्कर प्राणी येतात, तर त्याच्यामध्ये बली देऊन त्यांना तात्काळ एवढी मंत्राची पावर असायची त्या काळात, वैदिक काळामध्ये, की त्या तात्काळ पशु शरीर सोडून तो मनुष्य शरीर प्राप्त करायचा, एवढी ती ताकद होती. हे पहिलं कारण. दुसरं कारण असं की जो यज्ञ करतो तो सक्सेस होतो का नाही हे कसं समजायचं, म्हणून ते पशी बली द्यायचं. मग अश्व असो किंवा तुम्ही जे अजय म्हणजे बकरा आहे तो आहे किंवा आणखीन पशु येतं, हे खूप कमी होतं. पण काय झालं की ब्रिटिश काळानंतर किंवा जे लेफ्टिस्ट विचाराच्या लोकांनी याला खूप प्रमोट केलं, आणि ज्यांना दुसरी हे कारण होतं. तिसरी कारण, ज्यांना मांसाहार करायचा म्हणजे मांस खायचं आहे, तर त्या मांस खाण्याबरोबर तुम्ही डायरेक्ट पशुला न कापा, ते यज्ञामध्ये कापा आणि ते हविष म्हणून तुम्ही करा. जसं एखादे देवी देवता आहेत, जसं काली आहे, तर देवी देवतांना कोणताही मांसाहाराचा पदार्थ लागला जात नाही, तर त्यांचे गण असतात. जसं कालीचे गण आहेत, त्या गणांना नाही का जे भूत प्रेत असतात त्यांना ते नैवेद्य अर्पण केलं जातं. पण जे काली आहे, देवी आहेत, शाक्त पूजक आहेत, त्यांना ओरिजिनल गोड जेवण असतं, पुरणपोळीचा गोड नैवेद्य असतो, पण त्यांच्या गणासाठी हे पशु बळी दिला जातो. आणि देताना सुद्धा हे म्हटलं जातं, मांस ह्या शब्दाचा अर्थ काय? पहिले त्याची प्रोसिजर काय आहे? एक तर त्याला लहानपणापासून पाळून करायचं असं,
म्हणजे जसं तुम्ही एखाद्या मुलाची काळजी घेतात तसं त्या पशुचे पालन करायचं, त्याचं मोठं करायचं आणि पौर्णिमा किंवा अमावस्येच्या रात्री निम्या रात्री त्या दैवताला त्याचा बली द्यायचा असतो. देत असताना त्या कानात हे करायचं असते की मांस ह्या जन्मात मी तुला कापतोय, पुढच्या जन्मात तू मला काप. आणि तिथून जी तामसिक प्रवृत्तीची आहे लोकांना मांसाहार करायचा, ज्यांनी खाण्याची वृत्ती आहे, तर त्यांना याच्यातून वैराग्य निर्माण झालं पाहिजे की अरे या पशूंना पालन करायचं, कापायचं, पुन्हा ते बनवायचं, तर ते खूप मोठी प्रोसेस आहे. तर हळूहळू त्या मांसाहाराच्या प्रती त्याचं वैराग्य निर्माण व्हावं आणि त्याने एक दिवस सोडावं, हे त्यासाठी ती पद्धत दिलेली मांसाहार. पण आजकाल काय झालंय, मोठमोठे कत्तलखाने झालेले, तुम्हाला डायरेक्ट पॅकिंग येऊन जाते. त्या पशु काय तडफडतो, केस कापल्या जात आहे, ते कोणाला दिसत नाही, ते खाली मांसच दिसते. तर त्यामागे एक आहे की माणसाने जी वृत्ती आहे ती तर सुटू शकत नाही, पण त्या वृत्तीतून कसं बाहेर काढायचं या त्याचा मागचा उद्देश. पहिली गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होते, दुसरं यज्ञ पण सफल होतो, तिसरी गोष्ट जो पशु आहे त्याला पण चांगल्या गतीला प्राप्त होतं. पण आजच्या काळामध्ये तो यज्ञ किंवा तो अलाव नाही आहे, कारण ब्राह्मण तेवढे पवित्र नाहीत की ते मंत्राद्वारे त्यांना ते करू शकतात, तेवढी शुद्धता नाही. आणि कलियुगामध्ये संकीर्तन हा यज्ञ दिलेला आहे भगवत नामाचा. आणि भगवद्गीता, भागवतम, रामायण, महाभारत, कलियुगामध्ये कलियुग दोष निधे राजन अस्ति एक महान म्हणून कृष्णदेव कृष्णस्य मुक्त संग परमब्रज. कलियुगामध्ये भगवंताचं नाम संकीर्तन सांगितलेले. हरे नाम हरे नामे केवलम कलो नास्तेव 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 गती नर्थ. भगवंताच्या नावाशी दुसरा कोणताही यज्ञ नाही, पशु यज्ञ दिलेला नाही आणि तो आलव पण नाही. हा आता कोणी जर ते करीत असेल तर चुकीचं आहे आणि त्याचं पाप लागेल. कारण पाळणारा, विकणारा, कापणारा, बनवणारा, वाढणारा आणि खाणारा सगळ्याला समान 6 दोष लागतात. नॉनव्हेज खाणारा हे दिलेलं आहे, ते आजच्या जमान्याला ते नाही आहे. आता तुळशीचं लग्न जवळच आहे आणि त्यानंतर लग्न चालू होतात घराघरामध्ये, बरोबर. आता जेव्हा लग्न चालू होतात तेव्हा कुंडली जुळायचा एक कार्यक्रम असतो की गुण किती जुळतात आणि गुण कमी जुळत आहे पण मुलगी पसंत आहे, मग ते ब्राह्मणांकडे जातात किंवा ज्योतिषांकडे जातात आणि त्यांना दाखवतात की असं असं. मग ते सांगतात कधी कधी की यांचा गुण जुळतात पण असा असा प्रॉब्लेम आहे, तर असे प्रॉब्लेममुळे हे जमणार नाही असं ते आधी सांगतात. नंतर ते सांगतात की जर अशी पूजा केली इतक्या रुपयाची असेल ती, तर ते जुळू शकतं. मग त्याच माणसाला प्रश्न पडतो की जी गोष्ट आधी चालत नव्हती ती काही लक्ष्मी किंवा काही पूजा केली की चालते, तर हे याला ते करतात, एक श्रद्धापोटी करतात. पण मनात प्रश्न येतो की मग असं कसं, असं खरं असतं का खोटं असतं का, याला काय समजायचं. एक बघा, ज्योतिषशास्त्र एक शास्त्र आहे. आजकाल तेवढे विद्वान लोक नाहीत ज्योतिषशास्त्रामध्ये. ज्योतिषशास्त्रामध्ये तुमचा हात पाहिल्याबरोबर सांगायचे की तुमच्या रेषामध्ये काय, तुमचं भाग आहे काय, आणि त्यानुसार तुम्हाला ते विधी सांगायचे प्रामाणिक राहील. आजकाल काय झालंय, तुम्हाला टाइम मागतात, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर नाही का ॲस्ट्रो नावाचे ॲप आहेत, त्याच्यावर तुमचा टाइम टाकले की सगळी हिस्ट्री येते आणि तो तुम्हाला वाचून सांगतो आणि त्याला पर्याय पण देतो. आता याचा ज्याचा त्याचा हा व्यक्तिगत प्रश्न आहे, ज्याने त्यानं तो निर्णय घ्या. पण कुंडलीमध्ये 60-40 सांगितलेलं आहे, म्हणजे 100पैकी तुम्ही 60% विश्वास ठेवू शकता, 40% नाही ठेवू शकत. आणि त्यामध्ये त्या कुंडलीनुसार माणसाच्या कुंडली तर काही जण 36 गुण जातं पण जमत नाही, त्यांचे कुंडलीनुसार गुण जुळतात, पण व्यक्तिगत जीवनात जर बघितलं तर ते अजिबात जमत नाही. पण कधी कधी लव्ह मॅरेज करणार आहे पण त्यांचं गुण जुळतात, तर इथे त्याचा पण सहारा घेतला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली वैचारिक जुळते का. एकूण एकाला वैचारिक प्रभावापेक्षा स्वभाव जुळतो का. प्रभावामध्ये धन, संपत्ती, सौंदर्य कमी जास्त होऊ शकेल, प्रभावामध्ये आज माझं रूप असं आहे उद्या बदलू शकेल. पैशामध्ये कमी जास्त आज नाही उद्या येईल, किंवा आज आहे उद्या नसणार आहे, असं बी पदामध्ये पण होऊ शकते. पण स्वभावामध्ये एकूण एकाला जुळवणं खूप महत्त्वाचं असतं. आणि मग ते जर त्यांचे विचार जळत असेल तर लग्न करायला काहीच हरकत नाही. आणि तुम्ही नुसत्या कुंडल्या बघता, आता आजकाल तर एवढं अवस्था खराब आहे, आम्ही मंदिरात बघतोय मुलीमुलांचे लग्न जमत नाही, म्हणजे इतक्या एवढ्या अपेक्षा वाढलेल्या मुलीमुलांचं. त्यापेक्षा बेटर राईट टाईमवर राईट डिसिजन घेऊन. कोणत्याही संबंधामध्ये 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. ते कोणत्याही संबंधामध्ये तुम्ही जर सामंजस्य घ्यायला तयार असाल, कॉम्प्रोमाइज करायला असाल आणि ॲडजस्टमेंट संबंधामध्ये कॉम्प्रोमाइज करीत चला, म्हणजे समजवतं करीत चला, कारण हा व्यक्ती खूप महत्त्वाचा.
आणि ॲडजस्ट म्हणजे जी फॅसिलिटी दिलेली आहे ईश्वरानं तुम्हाला, दुसऱ्यासोबत तुलना करण्यापेक्षा घर, गाडी, पद, पैसा, मान सन्मान, त्याच्यात आनंदी राहा. ते संबंध खूप टिकून राहतात. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं, संबंधांना चांगलं ठेवायचं असेल तर नियंत्रण करू नका. नियंत्रण करायला गेलं तर गडबड गोंधळ होऊन जातो. तर हा एक वेगळा पार्ट आहे. पण महत्त्वाचा पार्ट कुंडलीचा जो आहे त्याच्यामध्ये जास्त त्याच्यात बसताल तर तुमचा वेळ निघून जाईल. आणि एकदा तुमच्या जीवनात उचित वेळ निघून गेला तर मग ते काही होणार नाही. आता हा त्या परिवाराचा आणि जो विद्वान व्यक्ती हा त्यांच्यातला संबंध आहे. याच्यामध्ये व्यक्तिगत सब्जेक्ट वाईज तुम्हाला डील करावं लागणार आहे. सगळ्या कॉमनमध्ये आपण नाही सांगू शकत. काही जणांचं खरं होतं, काही जणांचं नाही होत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्याचा जन्म टाईम खूप प्रॉपर पाहिजे असतो कुंडलीमध्ये. असं कुठेही नाही जात, प्रॉपर टाईम लागतो तो. नक्षत्र, गण, योनी, त्याचे गण कोणता, राक्षस गण आहे का, मनुष्य गण आहे का, देवता गण आहे, नक्षत्र कोणता, योनी कोणती आहे, ह्या बारीक सारी गोष्टीचा पाहून नाही का त्याचे गुण जुळल्या जातात. तर त्यामुळं 26 गुण जुळले, 25 गुण जुळले, 20 जरी जुळले तरी हरकत नाही. पण एकदमच कमी असेल तर कुठेतरी थांबा. आणि राहिलं पूजेचा विषय, तुम्ही जो मांडला आहे बाबा पूजेचा विषय, आता याच्यामध्ये एकतर अज्ञानी लोक असतात, फसविणारा असतात, तर त्याला पैशाचा लोभ असेल, किंवा मग तुम्हाला जर इथं विश्वास नसेल तर दुसरीकडे तुम्ही पाहून बघू शकता. दुसऱ्या व्यक्तीकडे जा. एखाद्या आपण डॉक्टरकडे फिजिकलसाठी आपण भरपूर लोकांचं ओपिनियन घेतो. बरोबर, ओपिनियन घेतलं पाहिजे. हो, तसं तुम्हाला अजून 2-3 जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ओपिनियन घेऊ शकता. प्रभूजी, हा प्रश्न थोडा वेगळा आहे, तो विचारण्याची तुमची क्षमा मागतो मी. नाही विचार. प्रश्न असा आहे की असं म्हटलं गेलं की ज्या लोकांचे आईवडील जिवंत, असं ऐकतो आपण कधी कधी प्रवचनामध्ये, तर त्यांनी कुठल्याही देवाला नमस्कार नाही केला, फक्त आईवडिलांची सेवा केली, नमस्कार केला तरी चांगलं आहे असं ऐकतो. त्याचप्रमाणे पुंडलिक म्हणजे आपण आहे ना, आपण भक्तांची म्हणजे पंढरपूरचा विचार करतो, विठ्ठलाचा, की साक्षात प्रभू तिथे आलेले, पण पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करतोय आणि ते तिथे थांबले, म्हणजे त्यांना भक्त प्यारा होता. मग हे एक बाजू आपण बघतो की आईवडिलांसाठी त्यांनी देवाला सुद्धा थांब असं सांगितलं आणि देव त्याच्याबद्दल रिस्पेक्ट करतोय. आणि एका ठिकाणी म्हणजे संन्यास घेतात किंवा आता तर आईवडिलांना सोडून आपण देवाच्या भक्तीसाठी संन्यास घेणं किंवा त्यांचा त्याग करणं म्हणण्यापेक्षा त्यांना आपण सोडून थोडंसं लांब येतो. तर या दोन गोष्टी थोड्याशा कसं समजून घ्यायचं असं त्यांना सांगा. छान प्रश्न विचारला. हा प्रश्न आम्हाला मंदिरात बऱ्याच वेळा सुटते का रे, आई बापा सेवा केल्या भगवंत भेटतात. आणि खरी गोष्ट आहे. हे बघा, ह्या जगामध्ये संन्यास असो, ब्रह्मचार्य असो, वानप्रस्थ असो, तो काय आकाशातून टपकला नाही. ग्रस्त आश्रमातून माता पितापासून त्यांना जन्म दिलेला आहे, त्यांनी हे शरीर दिलेलं आहे, तर निश्चित त्यांचा तो अधिकार आहे. पण एक उच्च ध्येयासाठी, जसं समाजामध्ये आपल्याला पोटासाठी, अन्नासाठी एका शेतकऱ्याची गरज आहे, एक बिल्डिंग बांधण्यासाठी एका इंजिनियरची गरज आहे, शरीराचा रोग बरा करण्यासाठी एक डॉक्टरची गरज आहे. समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीची तेवढीच गरज आहे. तसंच या मनाला ज्ञान लोकांना देण्यासाठी कोणीतरी साधूची गरज आहे, आणि त्या केल्याशिवाय कोणी भेटू शकत नाही. म्हणून समाजासाठी त्यांना जर त्या साधू झाला म्हणजे एका आईबापाला सोडून त्यानं कितीतरी आईबापाची तू चांगली सेवा करू शकतो आणि भगवत प्राप्ती करू शकतो. आता राहिलं तुम्ही पुंडलिकाला जो प्रश्न विचारला, तर पुंडलिकाचे माता पिता हे भगवंताचे भक्त होते, आणि भगवंत माझा जो भक्तांची सेवा करतो तो मला खूप प्रिय. बरोबर. तर कलियुगामध्ये मातापितेची सेवा केली पाहिजे, पण उलट मी आतापर्यंत पाहिले इस्कॉनमध्ये जेवढे लग्न करून आईबापाची सेवा करत नाही तेवढी जास्त सेवा ब्रह्मचारी करतो. त्याला लग्न झाल्यानंतर, आता बघा आर्मीमध्ये तुम्ही जाता, त्याला आर्मीसाठी बॉर्डरवर जावंच लागतं, माता पित्याला सोडून जावंच लागतं ना. बरोबर. तिथं कोणाचा प्रश्न नाही येत. एखादा मुलगा सॉफ्टवेअर झाला, इंजिनियर झाला, अमेरिकेत गेला, चांगला पॅकेज जर भेटत असेल, तो 10-10, 5-5 वर्ष अमेरिकेमध्ये राहतो, तिथेच मुलगी करतो, तिथंच राहतो. तिथं प्रश्न नाही पडत लोकांचा. प्रश्न कधी पडतो, जेव्हा येणं साधू झालाय बाबा, तिथं लोकांचे प्रश्न पडतात. तर ते देशासाठी करतोय, एक पोटा पाण्यासाठी करतोय, किंवा आणखीन कार्यानिमित्तानं तो कुठं ना कुठं जात असतो. पण तिथं तो आईबापाची सेवा नाही करत, तो त्याच्या परिवाराची होत. पण साधू असा आहे की तो त्याचं जी कर्तव्य तो पण करतो आणि त्याची जिम्मेदारी पण पालन करतो. आमच्या मंदिरामध्ये कितीतरी ब्रह्मचारी आहेत, त्याचे 2-2 भाऊ आहेत, पण जेवढी ते सेवा करत नाहीत तेवढाच
ब्रह्मचारी आपल्या आईवडिलांचं गरम गरम टिफिन देणं, त्यांना त्यांचे कपडे धुणं. आम्ही कपडे धुतो, मी कधीच लाजत नाही. मी आता घरी गेल्यानंतर मी झाडू पोछा करतो, कारण माझी आई तिला नाही होत. आणि घरात आपण कोणाला सांगू शकत नाही, नवीन पिढीला ताज, मग त्यांना सांगण्यापेक्षा बेटर आपणच करून घेतलेलं बरं. आजारी पडल्यानंतर त्यांची जेवढी काळजी होत, आमच्या मंदिरात कितीतरी ब्रह्मचारी असे आहेत की ते चांगली सेवा करतात. म्हणजे त्यांचं अध्यात्म पण ते करतायत आणि आईवडिलांच्या प्रती जे कर्तव्य ते पण करतायत. बरोबर. आणि एवढंच आम्हीच नाही केलं तर आधी शंकराचार्य सुद्धा आईचे मातृभक्त होते. त्याने आईसाठी मातृअष्टकम लिहिले आणि त्यांनी जेव्हा संन्यास घेतला, पण जेव्हा आईला गरज होती तेव्हा गेली. मध्वाचार्यानं पण त्याने मातापितेची सेवा केली. म्हणून जेवढे संन्यासी ब्रह्मचारी आहेत, जरी त्याने भगवे कपडे घातले, समाजात दृष्टिकोन होतो, पण ते मातापितेची चांगली सेवा करतात आणि अध्यात्म भगवत प्राप्ती करतात आणि त्यांच्या कर्तव्याच्या प्रती पण ते निष्ठावान असतात. नाही तर आर्मीसाठी इकडे तिकडे तर जावंच लागतं, त्यावेळेस लोकांचं हे नाही पडत. आणि माझे कितीतरी मित्र आहेत, लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीला घेऊन कुठे सेटल झाले, आई वडील बिचारे राहतात. आणि अशी घटना मी पाहिलं पुण्याची, त्या मुलानं सगळी प्रॉपर्टी ऐकली आणि आई वडिलांना मला चला अमेरिकेला. मुंबई एअरपोर्टला गेलं, मला 5 मिनिटात जाऊन येतो आतमध्ये. अच्छा. गेल्यानंतर खूप वेळ थांबल्यानंतर त्या सिक्युरिटी गार्डनं विचारलं, तुम्ही काय? म्हणे आमचा मुलगा आतमध्ये गेलेला आहे ह्या टायमाला. आणि 3 घंट्यानंतर जेव्हा सिक्युरिटी गार्ड कळलं की यांच्या मुलानं सगळी प्रॉपर्टी विकली, यांना एअरपोर्टवर आणून सोडलं आहे. आणि मग ते म्हणले तुमचा तर मुलगा गेला अमेरिकेला. मग आम्ही जायचं कुठं आता? आम्ही आमचं घर विकले, शेती विकली. म्हणजे बाबा आमच्या घरा हातातले सोन्याचे कांगणं आहे, तर तेवढे तरी. पण त्या सिक्युरिटी गार्डनं आपल्या स्वतःतल्या खिशात पैसे काढून त्यांना तिकीट काढून दिले. आता त्यांना प्रश्न पडला जायचं कुठं? ही रिअल घटना आहे. काही मीडियामध्ये याचं खूप व्हायरल झालं 5-6 वर्षापूर्वी. म्हणजे मुलं किती निष्ठुर होतात. पण अध्यात्मामध्ये निष्ठुरपणा येत नाही, तर उलट त्यांच्याप्रती कर्तव्यच असतं, जिम्मेदारीच असते. आणि ते कोणी साधू कधीच असं करत नाही. एवढ्या वर्ष तर मी पाहिलं नाही कोण्या संस्थेत, इस्कॉनमध्ये नाही तर बाहेरच्या संस्थेमध्ये पण ते खूप फायनान्शियली तेवढं सपोर्ट करू शकतात, पण जे काही त्यांना फिजिकली गरज आहे तेवढं खूप ते हे करतात. मुंडक उपनिषद असं एक ठिकाणी वाचलं मी. आणि मी जितक्या ठिकाणी अध्यात्माबद्दल प्रवचन ऐकले वगैरे, तर त्यातनं एक लक्षात आलं की हे शरीर आणि आत्मा, बरोबर, की आपण हे शरीर नाही आहोत, आपण आत्मा आहोत, इथपर्यंत कळत आहे. त्या मुंडक उपनिषदमध्ये असं मी वाचण्यात आलं की एक झाड आहे समजा, त्याच्यावर 2 पक्षी बसलेले आहेत. एक पक्षी फळ खातोय आणि दुसरा पक्षी त्या पक्षीला बघतोय. तर तुलना अशी केली जीवात्मा की तो फळ म्हणजे भोग करतोय आणि त्याचं लक्ष त्या परमात्माकडे नाही आहे. आणि परमात्मा तिथं फक्त साक्ष म्हणजे बघतो त्याला, बाकी तो काही करत नाही. तर म्हणजे नेमकं आपल्यामध्ये मग आत्मा असतो का आपल्यामध्ये म्हणजे जीवात्मा म्हणजे देवाचाही रूप असतो की जो त्याला ऑब्झर्व करत असतो, की नेमकं ह्या गोष्टीला कसं समजून घ्यायचं? ते एक ॲनॉलॉजी दिलेली आहे कटुंबमध्ये. जे एक दुसरा पक्ष तो परमात्मा आहे आणि दुसरा आत्मा आहे, तो कर्माचे फळ भोगत असतो. अच्छा. म्हणजे तो जे काही कर्म करतो त्याच्या जीवनात कर्म करीत असतो, सुख दुःख, मान अपमान, लाभाने किंवा इंद्रिय तृप्ती करत राहतो. परमात्मा त्याला अजिबात इंटरफेअर करत नाही. तुम्ही कधी शाळेत गेला असेल, तो एक्झामिनर असतो, शिक्षक. जेव्हा सगळे विद्यार्थी एक्झाम लिहित असतात आणि त्याच्यातून तो शिक्षक येत राहतो, जात राहतो, पण त्याला कळतं की चुकीचं जरी लिहित असेल तर तो शिक्षक काय करतो, अजिबात लक्ष देत नाही. आणि चांगलं करीत असेल तरी त्याला ॲप्रिशिएट नाही करत, त्याच्याबद्दल तो डिस्टर्ब करत नाही, तो खाली ऑब्झर्वेशनमध्ये राहतो. पण जेव्हा पेपर दिल्यानंतर रिझल्ट द्यायच्या वेळेस असेल, त्याने जे काही केलं त्यानुसार त्याला ते रिझल्ट देतात, तो चांगला असो का वाईट असो. बरोबर. तसं परमात्मा ह्या राहतो आणि जीवात्मा, परमात्मा कोण आहे, एक्झामनर आहे आणि तो जीवात्मा एक स्टुडंट्स आहे. त्याच्या जीवनामध्ये काय पेपर लिहितोय, तो त्याच्या जीवनात काय कर्म करतो, तो एक्झामनर पाहत असतो. आणि जेव्हा तो शरीर सोडतो किंवा ह्या जीवनात त्याला वाटलं की आता याला त्याच्या मार्ग दिले पाहिजे, ते परमात्मा तो चुकीचं जरी करीत असेल तर म्हणत नाही तू चुकीचं नको करू, आणि चांगलं करीत असं ना ॲप्रिशिएट पण नाही करत, तो न्यूट्रल राहतो. तसंच परमात्मा काय करतात, त्याला शेवटी एक पेपरच्या वेळेस नाही का, एक्झाम परीक्षेच्या वेळेस त्याचे बरोबर त्याच्यानुसार तो त्याचे उत्तर देत राहतो. म्हणून हे आपण असं समजलं पाहिजे.
आजच्या पॉडकास्टचा एक हा शेवटचा प्रश्न, पण खूप भावनिक आहे. महाराष्ट्र ही थोर संतांची भूमी आहे. खूप सारे संत होऊन गेले, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज आणि गोरोबा काका, संत गोरोबा काका. तर कायम ते चित्र मला डोळ्यासमोर येतं की संत गोरोबा काका देवाचं स्मरण करतायत आणि मडकं बनवण्याकरता जी माती ती तुडवतायत पायाने, आणि त्या मातीमध्ये त्यांचा स्वतःचा मुलगा त्यांच्या पायाखाली येतो. तर भक्तीची ही कुठली पातळी असू शकते, म्हणजे किती उच्च दर्जाची किंवा ते भाव किती मोठे असतील, तर इतके चांगले भाव कसे भक्ताच्या मनात येऊ शकतात, किंवा हे कसं म्हणजे बघायला छान वाटतं, पण अशी भाव आपल्या मनात कधी येऊ शकतात? सगळ्यात महत्त्वाचं, साधकांच्या जीवनामध्ये 2 प्रकारचे व्यक्ती असतात, एक साधना सिद्ध आणि एक नित्यसिद्ध. नित्यसिद्ध हे भगवंताचे नित्य पार्षद असतात. जसे पांडव झाले किंवा हे महान संत झाले, हे भगवंताचे नित्य असतात. आणि जेव्हा त्यांना लीला करायच्या असतात, ह्या अवतारात असतात, तर ते येतात आणि आपल्याला त्यांच्या आचरणातून नाही का आपल्याला शिकवत राहतं की काय स्तर प्राप्त केला पाहिजे. आणि त्यांचं जे स्टँडर्ड आहे त्या स्टँडर्डला आपण अनुकरण नाही करू शकत, त्यांना फॉलो पण नाही करू शकत, पण त्यांच्याकडून आपण इन्स्पायर्ड होऊन प्रेरणा घेऊन आपल्या जीवनामध्ये आपण तसं भक्तिमय जीवन जगू शकतो की भक्तीमध्ये एवढी तल्लीन. जसं गोरोबा, जसं तुम्ही कधी ड्रामा पाहिला असेल किंवा पिक्चर किंवा नाटक पाहिलं असेल, त्याच्यामध्ये सगळेजण येतात, ड्रामा करतात, निघून जातात, तो डायरेक्टर एकच असतो. तसं भगवंताने ह्या भक्तांना इथे जगामध्ये ड्रामा करायला पाठवलं. जा बाबा, तुकाराम महाराज का म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासे, आम्ही वैकुंठातले होते, पण भगवंतांना आम्हाला पाठवलं कशासाठी की बा आपल्यासारख्या बद्ध जीवांना जे भौतिक संसारामध्ये दुःख भोगतात, तर त्यांनी भगवंताकडे कसं जावं त्यासाठी ह्या संतांना पाठवून देतात. म्हणून हे जरी लीला करीत असेल तर ते करू शकत नाही, पण त्यांच्यासारख्या भक्तीचा स्तर आपण वाढवू शकतो स्वतः. कशी वाढू शकतो? तर गुरु साधू शास्त्राच्या मार्गदर्शनाखाली. गुरु काय सांगतात, शास्त्र काय सांगतंय, आणि साधू म्हणजे पूर्ववर्ती आचार्य, त्यांनी त्यांच्या जीवनात पालन केलं, त्याचं मार्गदर्शन घेऊन आपण ते हळूहळू करीत. हे करीत असताना आपल्या पारिवारिक जिम्मेदारी आहेत, सामाजिक जिम्मेदारी आहेत, जे आपले कर्तव्य ते करून हे आपल्याला हे करायचं. जसं एक शेवटचं उदाहरण देतो तुम्हाला. एखादी आई ती कुकिंग छान करते, तर मग तिचं लक्ष बाळाकडे असते, हॉलमध्ये खेळत असतं, पण तिच्या कर्तव्याच्या प्रती ती कधीच भिलं, पण तिचं प्रेमापोटी सगळं लक्ष राहतं त्या बाळाचं. तर त्याचप्रमाणे आपण एखाद्या व्यक्ती संसाररूपी खेळ खेळा, चांगले कामं करा, नोकरी करा, व्यवसाय करा, परिवार सांभाळा, पण चित भगवान पांडुरंगाच्या कृष्णाच्या चरणी असलं पाहिजे. हे भक्तीची पराकाष्ठा आहे. बरं. आणि हे स्तर कधी होतो, जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे साधना करतात, श्रवण करता, कीर्तन करता, स्मरण करतात, तर आपोआप ते स्टेज वाढते, त्याच्यातून तुम्ही अचीव करू शकता. खूप खूप आभार तुमचे. खूप छान तुम्ही उत्तर दिले प्रत्येक प्रश्नांचे, आणि तुमचे प्रत्येक प्रश्नांमधनं आमचे समाधान तर होतच होतो, पण हे व्हिडिओ किंवा अशा प्रकार चर्चा बघून नक्कीच जे प्रेक्षक आहे त्यांच्या मनातही खूप सारे प्रश्न येत असतील. तर मी त्यांनाही आवाहन करतो की तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओच्या लिहू शकता, आणि मारुतीदास प्रभूजी यांच्याकडनं नेहमीच आपण अशा प्रकारचं नवीन प्रश्न उत्तर विचारण्याचं हे जे पॉडकास्ट आहे मराठीमध्ये ते करत जाऊ, जेणेकरून महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांच्या मनात अध्यात्माबद्दल, भगवद्गीतेबद्दल, इस्कॉनबद्दल काही प्रश्न असतील तर त्याचं उत्तर मिळणार. ह्या आजच्या पॉडकास्टमध्ये जर तुम्हाला तुमच्या मनातले काही प्रश्नांचे उत्तर मिळाले असतील, किंवा तुम्हाला असं वाटतं की तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक, तुमचे कोणी असे व्यक्ती ज्यांना याच्यातलं एखादा प्रश्नाचं उत्तर महत्त्वाचं आहे, तर हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत तुम्ही फॉरवर्ड करा. आणि अशाच प्रकारचे नवीन प्रश्नांच्या उत्तरांसाठी या चॅनलला पण सबस्क्राईब करा. प्रभूजी, परत एकदा तुमचे धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही पण बोलवल्याबद्दल खूप आभार आहे. तुमच्यामुळं मला माझ्या ज्ञानामध्ये वाढ झालेली, आणि खरंच तो पॉडकास्ट हा माझा परीक्षेचा पेपर आहे. धन्यवाद. थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण.